आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बनवणार आहे साबुदाण्याचं सांडगं. त्यासाठी हो काही शाबू स्वच्छ धुवून आता आपण भिजत घालणार. हे स्वच्छ धुवून घ्यायचं. बघा, आपण स्वच्छ धुवून का नाही, जेवढा शाबू भिजते तेवढंच पाणी वापरायचं. आपण संध्याकाळी भिजू घातलेला शाबू आहे. आता बघा कसा मसूद भिजलाय. आणि का नाही, अशी मी 2 बटाटे घेतले, ती मोठ्या आकाराची. एवढ्या हिरव्या मिरच्या, तिखट काय तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही घालू शकताय. आता ही साली काढून बटाटे किसून घ्यायचा. आता आपण पाट्यात पाणी घ्यायचं, मग बटाटा किसायचा. कापडा किस तयार आहे. आता आपण हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेऊ. पाण्याची सह करायची, मीठ टाकून घेऊ. आता आपण हे असं किसी करून घ्यायचं, कारण आपल्या हाताला काय किस येत नाही, त्यामुळे आपण पुरणाच्या चाळणीत मस्तपैकी ओतून घ्यायचं. आता आपण मोठ्या पाटीत शाबू टाकून घेतले आहे. आता आपण किस टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला केस किती मस्तपैकी झालाय. आता आपण हिरव्या मिरचीची तिखट टाकून घेऊ. आता आपण चवीपुरतं मीठ टाकू. आता आपण ह्याचा सगळा मस्तपैकी जीव करून घेऊ. शाबू किती मस्तपैकी झाला. आता आपण सांडगं सोडून घ्यायचं. असं आपण असं कागद हातरायचा आणि आपल्याला जसं पाहिजे तसं सांडगं घालून घ्यायचं. आपलं शाबूचं सांडगं कसं मस्तपैकी झालं. तर आता आपण ही तळून बी पाहू शकते. मध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम झाले. आता आपण सांडगे टाकून घेऊ. बघा मस्तपैकी किती छान दिसते आता तळताना. असं सांडगे खायला कोणाला